तर ही सीन म्हणजे हा सीन असा का होतोय, कारण की इथे कोणताही इन्क्रीमेंट नाही, हा कंडिशन कुठे फॉलो होणार नाही. तर मला एकच सोल्युशन आहे, लॅपटॉप हँग झालेला आहे. एक मिनिट होल्ड करा आता. ठीक आहे, रिस्टार्ट केलेलं आहे मी. तर इन्क्रीमेंट द्यायला हवं, नाही तर तुमचा सुद्धा लॅपटॉप हँग होऊ शकतो, कारण तो इन्फायनाईटला चाललेला आहे. तर तुम्हाला कर्नल रिस्टार्ट करावं लागेल. सर जरा परत रिपीट करा की. बर, परत एकदा रिपीट करतो. पहा, मला काय करायचं आहे, सपोज मला 1 to 9 व्हॅल्यू प्रिंट करायचं. आता त्याच्यापेक्षा मी काय करतो, हाच क्वेश्चन रिपीट करतो. पुणे प्रिंट करायचं आहे मला 10 टाइम्स. आता 10 टाइम्स पुणे प्रिंट करायचं, ह्याचा अर्थ आपण सिंपल फॉर लूप मध्ये रेंज घेतो 0 to 10. ठीक आहे, मी पुन्हा एकदा फॉर लूप लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. फॉर आय इन रेंज 10. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा कोड लिहिता, हा तुमचा फॉर लूप आहे बरं का, व्हाईल नाहीये. हा फॉर लूप झाला. आता ह्याच्या बरोबर मी ते व्हाईल लिहितो. मला व्हाईल कसा लिहायचा बघा. व्हाईल दोघांचं काम तेच आहे, पण फॉर आणि व्हाईल मध्ये फरक सांगतो. व्हाईल आय, एकच मिनिट होल्ड करा. हॅलो, हा. तर फॉर आय लेस दॅन 10 कोलन प्रिंट पुणे. ठीक आहे, बघा दोन्ही कोड थोडं ऑब्झर्व करा. आय लेस दॅन रेंज 10, आय इन रेंज 10, आय लेस दॅन 10. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये एक सिक्वेन्स ऑलरेडी असतो. ओके, कोणता 0 1 2 3 4 5 5 अप टू 9. ठीक आहे, तर ह्याच्यामुळे काय होतो, हा जो फॉर आहे ना कंटिन्युअसली अपडेट होत राहतो. 0 नंतर 1 घेतो, 1 नंतर 2 घेतो, 2 नंतर 3 घेतो, 3 नंतर 4 घेतो. असं कंटिन्युअसली काय करतो, एक एक शिफ्ट होत जातो आणि जेव्हा तुमचा सिक्वेन्स संपेल तेव्हा एंड होतो. पण जेव्हा व्हाईल मध्ये जाल तेव्हा व्हाईल मध्ये सिक्वेन्स नाहीये. मी ते कुठे सिक्वेन्स डिफाईन केले का, म्हणजे रेंज डिफाईन केलेली आहे का, नाही. इथे मी कंडिशन दिलेली आहे. आता कंडिशन मध्ये काय होतं, आय ची व्हॅल्यू सुरुवातीला तुम्हाला डिसाईड करावं लागेल कुठून स्टार्ट करायचं आहे, कारण की हा रेंज स्वतः सांगतोय की 0 to 9 पर्यंत जायचं आहे. आता इथं आपण फक्त एंड दिलेला आहे की मला 10 पर्यंत जायचं, पण सुरुवात कुठून करायची, सुरुवात तर आपल्याला माहितच नाहीये. कारण रेंज हा फंक्शन आहे, फंक्शनला माहित आहे. हा काय फंक्शन नाहीये, म्हणजे तुम्हाला एंड माहित आहे की मला 10 पर्यंतच जायचं आहे, पण स्टार्ट कुठे करायचं आहे. तर मी स्टार्ट करतो 0 पासून. हे मला सांगावं लागेल. तुम्ही 5 पासून करा, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याला स्टार्ट सांगावं लागेल. म्हणजेच काय, तुम्ही रन करणार आहे 5 पासून 6 ला, 7 ला, 8 ला आणि 9 ला. आता तुमचा एक सिक्वेन्स तयार झाल्यासारखा सिक्वेन्स तयार झालेला आहे. म्हणजे तुम्ही आता रेंज डिफाईन केलेली आहे की मला 5 to 10 पर्यंत काय करायचं, रन करायचं आहे. ओके, आता तुमचा एक मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्झिमम व्हॅल्यू फिक्स झालेली आहे. हा, म्हणजे तुम्ही इनिशियलाइज केला की तो स्टार्ट होईल आणि ते
व्हाईल मध्ये तुम्ही एंड देऊ शकता. ओके, म्हणजे मला 0 पासून स्टार्ट करायचं आहे आणि मला 9 पर्यंत जायचं आहे. ओके, मध्ये तुम्ही रेंज डिफाईन केला. आता रेंज डिफाईन केल्यानंतर हा काय फॉर लूप नाही की 0 झाल्यानंतर ऑटोमॅटिकली 1 घेईल, 1 झाल्यानंतर 2 घेईल. तरी तर तुम्हाला सांगावं लागतं की आय मध्ये मी काय करतोय, प्रत्येक वेळी जेव्हा तो लूप मध्ये येईल त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू मी ऍड करतोय, ऍडिशन करतोय. जेव्हा जेव्हा तो लूप मध्ये येईल तेव्हा मी आयची व्हॅल्यू काय करतोय, 1 ने वाढवत आहे. आता तो कसा रन होणार आहे बघा. लाईन बाय लाईन आयची व्हॅल्यू 0 होईल, व्हाईल 0 लेस दॅन 10. कंडिशन ट्रू आहे का? ट्रू असेल तर लूप मध्ये इंटर. तर हे ऑब्विसली ट्रू आहे, लूप मध्ये इंटर करा. मग पहिल्यांदा चेक करेल की काय करायचं आहे, पुणे प्रिंट करायचं आहे, पुणे प्रिंट करेल. त्यानंतर दुसरी लाईन काय आहे की आय मध्ये i+1 करायचं आहे. म्हणजेच काय, i = 1 काय 0 आहे का, 0+1 म्हणजे आय ची व्हॅल्यू काय होईल, 1 होईल, 0+1. मग तो परत जाईल व्हाईल कडे. मग आता चेक करेल की 1 लेस दॅन 10 आहे का, कारण की आता आय ची व्हॅल्यू काय झालेली आहे, 1 झालेली आहे ना, 1 लेस दॅन 10. ही कंडिशन ट्रू आहे का, ट्रू आहे. तर तो परत लूप मध्ये येईल. पहिली लाईन काय, प्रिंट पुणे, पुणे प्रिंट करेल. सेकंड लाईन काय, i = i+1. आता आय ची व्हॅल्यू आता सध्या काय आहे, 1 आहे. तर 1+1 काय होईल, 2 होईल. मग तो 2 घेऊन इथे वर जाईल, पुन्हा चेक करेल की 2 लेस दॅन 10 आहे का, तर आहे. कंडिशन ट्रू आहे का, आहे. तो पुन्हा लूप मध्ये इंटर करेल. परत पहिली लाईन काय, पुणे, पुणे प्रिंट करेल. परत चेक करेल की i = i+1 म्हणजेच काय, i = 2+1 म्हणजे आय ची व्हॅल्यू होईल 3. म्हणजे प्रत्येक इटरेशन मध्ये जेव्हा जेव्हा तो आतमध्ये येईल तेव्हा आय ची व्हॅल्यू आपण 1 ने इन्क्रीमेंट करतोय. म्हणजे आय काय करेल, 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत रन होईल. जेव्हा आय ची व्हॅल्यू 9 असेल तेव्हा 9 साठी रन होईल. 9+1 आय ची व्हॅल्यू 10 होईल. तो पुन्हा व्हाईल कडे जाईल. 10 लेस दॅन 10 चेक करेल. तेव्हा त्याला समजेल की 10 लेस दॅन 10 हे फॉल आहे. तिथे तुमचा लूप एंड. ओके, तिथे तुमचा लूप क्लोज होणार, एंड होणार. ओके, मी तुम्हाला डीप मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, खूप इझी आहे. मी पुन्हा एकदा लिहून दाखवतो की मला 1 ते 20 व्हॅल्यू प्रिंट करायची आहेत, 1 ते 20 व्हॅल्यू. तर सिम्पल बघा, 1 ते 20 पाहिजेत म्हणून i = 1, 1 पासून सुरुवात करणार आहे. व्हाईल 1 ते 20 पाहिजे म्हणून i लेस दॅन 21 करतो किंवा i लेस दॅन इक्वल टू 20 करतो, काही प्रॉब्लेम नाही. प्रिंट i आणि मला इन्क्रीमेंट करावं लागेल, i = i+1 झालं. हा किती वेळा प्रिंट होईल, 20 वेळा, म्हणजे 20 नंबर पर्यंत. बघा 20 नंबर पर्यंत. जर मी स्ट्रिक्टली लेस दॅन लिहिलं तर काय होईल, तो 19 पर्यंत येईल. का, कारण 20 ची व्हॅल्यू येणारच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा की मी इथे जर 2 लिहित असेल तर कोणकोणते व्हॅल्यू प्रिंट होतील. सांगा बरं, जर i = i+2 केलं असेल तर कोणकोणत्या व्हॅल्यूज प्रिंट होतील. थोडं कोड रन करा माइंड मध्ये. सर एक अल्टरनेटिव्ह करणार. ठीक आहे, बरोबर आहे. ओके, तर मी कोड एक्सप्लेन करतो आणि ते खाली आन्सर पण लिहितो. ठीक आहे, एक एक आन्सर लिहितो आपण. इथं आन्सर म्हणतो मी. तर आन्सर काय होईल बघा, आय ची व्हॅल्यू सुरुवातीला 1 आहे, 1 लेस दॅन 20 ट्रू आहे. प्रिंट आय, प्रिंट आय म्हणजेच काय, आय ची व्हॅल्यू 1. ओके, आता इथे इन्क्रीमेंट काय केलेलं आहे, 1+2 म्हणजे आय ची व्हॅल्यू काय होईल,
1 नंतर डिरेक्टली 3 होईल. मग तो चेक करेल कंडिशन ट्रू आहे का, 3 लेस दॅन 20 आहे, तर प्रिंट आय. पण आय ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 नाही आहे, तर 3 आहे. बघा नंतर 3 + 2 5, तर 5 साठी चेक करेल आणि प्रिंट होईल 5. समजते का सर्वांना? आपण इन्क्रीमेंट 2 केल्यानंतर काय होतं? सर्वांना समजत आहे का? ओके. आता तुम्ही मला सांगा की जर जेव्हा मी इन्क्रीमेंट 5 करेल तर कोणकोणते आन्सर प्रिंट झाले पाहिजेत? सांगा ना. 5, 10 आणि कोण म्हणते आन्सर काय? 5, 10, 15. ओके 5, 10, 15. गुड. अजून माइंड मध्ये कोड रन झाला पाहिजे तुमच्या. सर 1, 6, 11, 16. 1, 6, 11, 16. 1 नाही आहे कारण की सुरुवात 0 पासून आहे. ओके 0, 5 होणार सर. सर त्या आन्सर दिलेला बरोबर होतो, कोणी दिले त्याने. बरोबर आहे. जर अजून कोणी आन्सर 20 फक्त 20 ऍड होणार त्याच्यामध्ये. 20 ऍड होणार. ठीक आहे. सॉरी 20 नाही ऍड होणार तिथं, आपण 20 घेतले ना वर. 21 असेल तर 20 ऍड होणार. बरं आता मुलांनी आन्सर सांगितले, त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? ओके अनिकेतचं पण आन्सर आलेला आहे. बरोबर आहे. ओके 0, 5, 10, 15. ओके हां राळे अजितनं आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. 0ला विसरला तुम्ही, मी विसरलो. ओके कारण तू इंटर करताना पहिल्यांदा 0 मधूनच इंटर करणार आहे. ठीक आहे. लॉजिक समजलेलं आहे तुम्हाला. आता मी थोडं ट्रिकीकडे जाऊया आपण. आता थोडं ट्रिक वापरतो मी. सध्या मी ते काय करतो 5 घेतो, जास्त घेत नाही. तुम्ही मला आन्सर सांगा आधी, मग बघू आपण. हां काय काय प्रिंट होईल पटापटा आन्सर सांगा बरं का. काय आन्सर आहे? सर त्याच्यामध्ये 1 ऍड करायचं फक्त. 0, 1, 2, 3, 4. 0, 1, 2, 3, 4. ओके ठीक आहे. डन. बरोबर आहे. सोपं आहे, काय अवघड नाहीये. फक्त मी अजून चेंज करणार आहे त्याच्यामध्ये. आता मला सांगा तुम्ही. लूप ब्रेकच नाही होणार. काय म्हटलं?
लूप ब्रेक नाही होणार. ब्रेक नाही होणार. गुड. अनिकेतला समजलेलं आहे थोडं. अजून कोणी सांगेल? अजून कोणी चॅट बॉक्स मध्ये आन्सर दिलं तर चालेल बरं का, किंवा बोला, तुम्हाला समजतंय की मला समजू दे. एक आन्सर तर आलेला आहे, बरोबर आहे. हा लूप ब्रेक नाही होणार. का ब्रेक नाही होणार? कारण की झिरोला जेव्हा तुम्ही 1 न मल्टिप्लाय कराल, तो झिरो घेऊन जेव्हा इंटर करेल, प्रिंट करेल, 0 × 1 झिरो राहील, पुन्हा तो झिरो चेक करेल, पुन्हा आल्यानंतर 0 × 1 झिरोच राहील, पुन्हा चेक करेल. म्हणजे आयची व्हॅल्यू चेंज नाही होणार, झिरोच राहणार आहे. मग आयची व्हॅल्यू जर इन्क्रीमेंट नाही झाली तर हा फेल कसा होईल? फेलच होणार नाही. जोपर्यंत फेल होत नाही तोपर्यंत तुमचा कोड स्टॉप होत नाही. ठीक आहे. आता सांगा. आन्सर सांगा. सर ॲज इट इज आहे. ॲज इट इज म्हणजे? सर ते झिरोच येणार ना. सॉरी, एक्झिक्यूट केला तर आन्सर येत नाही माझ्या इथं. आन्सर येणार नाही? येईल की आन्सर. येत नाही सर. आन्सर येणार. सर नाही आलं माझ्या इथे तरी. नाही आलं? ज्युपिटरवरच नाही आलं. बरं, ठीक आहे. अजून कोण सांगेल का? आन्सर येईल पण इन्फायनाइटला जाईल. बरोबर आहे का? कोण कोड लिहिते? बरोबर आहे का? तनिष्क कोण लिहिते? का इन्फायनाइटला जाईल ह्याचं रिझन बघा. जेव्हा आयची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा 0 <5 होईल. म्हणजे आयची व्हॅल्यू कुठून स्टार्ट झालेली आहे? 0 पासून स्टार्ट झालेली आहे. प्रिंट होईल, प्रिंट आय होईल. ओके. आता आयची व्हॅल्यू काय करते? 0 - 2 म्हणजे काय होईल? आयची व्हॅल्यू होईल -2. आता -2 5 आहे का? तर आहे, ऑब्विसली आहे. तर परत तो इंटर करेल, परत -2 होईल हा -4. परत हा -4 5 आहे का? आहे. तर पुन्हा चेक करेल -4 -2 -6. म्हणजे आपण टुवर्ड्स 5 कडे जात नाहीये, आपण ऑपोजिट डायरेक्शनला जात आहे. म्हणजे हे इन्फायनाइटला जाईल. इन्फायनाइटला जोपर्यंत आपण ह्या डायरेक्शनला 5च्या डायरेक्शनला जात नाही तोपर्यंत तो फेल होणार नाही. आता हे कंडिशन अजून निगेटिव्ह होत जाईल तर तुमचा हा कोड इन्फायनाइटला रन होईल. इन्फायनाइट. बरोबर आहे का रे? सर बरोबर आहे, पण ते एक्झिक्यूट व्हायला पाहिजे ना, आउटपुट काहीतरी यायला पाहिजे. ओके, एक्झिक्युशन कम्प्लीट व्हायला पाहिजे असं तुझं म्हणत आहेस का? हा सर, तुम्ही एकदा एक्झिक्यूट करा की. नाही, ती इन्फायनाइटला जाईल, मी सांगते ना. आलं लक्षात मला. खालती आउटपुट दिसतच नाही ते आपल्याला. आउटपुट प्रिंट आहे, प्रिंट दिसत नाही. आय नाही दिसत नाही. ठीक आहे, दिसले का? सर इकडं माझ्या इथं होतच नाही. सेम नोटबुकलाच हे करायला, ज्युपिटर नोटबुकला. सर डायरेक्ट दुसरी सेल सिलेक्ट करते. तर माझं कर्नल तू रिस्टार्ट करावं लागलंस मला, म्हणून मी रन करत नव्हतो.
सॉरी सर. नाही असू दे, काय प्रॉब्लेम. तुझ्या शंकेचं समाधान महत्वाचं आहे. कुठे होतो आपण? फॉर लूप इथे स्टॉप आहे. तर अशा पद्धतीने वेट मला ते एक्झिट करावं लागेल. एक मिनिट थांबा, परत मी चालू करतो. हरे राम हरे कृष्ण हरे राम. सर तिथं ऑफलाईनला कोण असते? नाही, कोणीच नाही. त्यामुळे मी ऑनलाईन घेतो लेक्चर. सर तुम्ही पण आता कोल्हापुरातच आहे का? ऑफलाईनला कोणी नाहीये, त्यामुळे मी घरून लेक्चर घेतो. सर हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम. स्क्रीन विजिबल आहे का सर्वांना? गुड. आकांक्षा आता हे थोडं ऑब्झर्व करा. ह्या फ्लो चार्टला थोडं समजून घ्या. तुम्ही ऑब्झर्व करा, 1-2 मिनिट ऑब्झर्व करा. मी आहे इथेच. हा, तर मी फ्लो चार्ट एक्सप्लेन करतो तुम्हाला. सॉरी, हे कशाचा आहे? ईपीएलचा आहे. सॉरी, मी तुम्हाला फॉर लूपचं शो करतो. ईपीएलचं कसं ओपन झालेलं आहे? जस्ट सेकंड. एक्सप्रेशन स्टेटमेंट कंडिशन इफ ट्रू ईपीएल्स. ईपीएल्स कसा आला ह्याच्यामध्ये? व्हाईलच आहे. सॉरी, व्हाईलच आहे. ठीक आहे. तर इथे बघा, इफ कंडिशन इज ट्रू. जेव्हा तुम्ही व्हॅल्यू पास करताय, मला वाटलं ईपीएलचा आहे काय, जेव्हा तुम्ही व्हॅल्यू पास करताय तेव्हा इथे कंडिशन चेक करेल तो. कंडिशन चेक झाल्यानंतर कंडिशन जर ट्रू असेल, इफ कंडिशन इज ट्रू, तर तो कंडिशनल कोड रन करेल. म्हणजे जे काही बॉडीमध्ये असेल त्या गोष्टी तो रन करेल. पुन्हा तो कंडिशन चेक करेल, पुन्हा तो बॉडी रन करेल. कंडिशन चेक, बॉडी रन. हे कधीपर्यंत होणार आहे? जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तुमची बॉडी रन होणार आहे. आणि जेव्हा तुमचा कंडिशन फॉल होईल तेव्हा तो डायरेक्ट एक्झिट होणार आहे. डिरेक्टली एक्झिट. ठीक आहे. तर या कंडिशनवर खूप मॅटर करतं. जसं की आपण फॉर लूपमध्ये इथं सिक्वेन्स मॅटर करतो, तसं व्हाईलमध्ये इथं कंडिशन मॅटर करते. ठीक आहे. कंडिशन फॉल्स, एक्झिट. कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत हा लूप
असाच फिरत राहील, असाच फिरत राहणार आहे जोपर्यंत तो संपत नाही तोपर्यंत. ठीक आहे, तर आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. जे फॉर मध्ये सॉल्व्ह केले तेच आपण व्हाईल मध्ये सॉल्व्ह करूया. तर आपण काय करूया, सुरुवातीला स्क्वेअर करूया. वन टू 10 व्हॅल्यूचा स्क्वेअर करूया. 1 2 10. ओके, आता तुम्ही मला सांगायचं आहे आय कुठून सुरुवात करायला पाहिजे. व्हाईल आय लेस देन काय लिहायला पाहिजे, त्यानंतर प्रिंट मध्ये मला काय लिहायला पाहिजे, आणि आय इक्वल टू आय प्लस काय करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आन्सर मला करायचे आहेत. चला सांगा आन्सर. कोरोना आन्सर सांगा. आवाज येतो ना माझा सर्वांना? स्क्रीन पण शेअर आहे ना? एकदा कन्फर्म करा पाहू. ओके ठीक, जरा आन्सर सांगा मग. सर क्वेश्चन काय आहे? मला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचा आहे 1 to 10 व्हॅल्यूचा. स्क्वेअर म्हणजे समजतं ना, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9. तर इथं व्हॅल्यू दिले, काही स्पेस दिलेलं, तिथं व्हॅल्यू फिल करायची आहेत मला. म्हणजे हा कोड एक्झिक्यूट करण्यासाठी. सर तिथं आय मल्टिप्लिकेशन साइन आहे ना प्लसच्या जागी? बरोबर. आय आणि मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय नाही, डबल येईल ना. बरं, आय मल्टिप्लाय बाय आय डबल करणार. येते. हा डबल येते सर, याच्यामध्ये स्क्वेअर. येस सर, डबल येते. नाही असं पण चालेल, स्क्वेअरला असं पण चालतो. पण सर डबल साइन कशासाठी वापरतात मग? म्हणजे असं काय डिफरन्स आहे दोन्ही? पॉवर, पॉवर रेस टू 2:3, 3:5 असं कधी ऐकले का, केले का? हा. बघा मी सांगतो, सुरुवात करावी लागेल 1 पासून, कारण की 1 to 10 दिलेला आहे. एंड करावं लागेल 11 ला, कारण की स्ट्रिक्टली लेस दॅन आहे. आणि इन्क्रीमेंट करावं लागेल 1 ने, आणि इथं पॉवरचं साइन दिलेलं आहे. झालं 1 to 100 चा स्क्वेअर. ठीक
ठीक आहे. आता सेम परत तुम्ही तेच सांगायचं. मला काय करायचं आहे, 5 to 19 व्हॅल्यूंना डिवाइड बाय 2 करायचं आहे. फक्त डिवाइड बाय 2 करायचं आहे, बाकी काय करायचं नाहीये. डिवाइड बाय 2 करायचं 5 to 19 व्हॅल्यू. तर इथे व्हॅल्यू काय येईल, इथे व्हॅल्यू काय येईल, इथे व्हॅल्यू काय येईल, इथे व्हॅल्यू काय येईल. आणि ह्याच्यामध्ये ऍडिशन सांगतो, 5 to 9 ओनली अल्टरनेटिव्ह व्हॅल्यूज, ओनली फॉर अल्टरनेटिव्ह व्हॅल्यूज. हां, मला काय करायचं, डिवाइड बाय 2 करायचं आहे 5 to 19 मध्ये. प्रिंटफ मध्ये आय ला डिवाइड बाय तिथं 2 करायचं आपण. येस, डिवाइड बाय 2 करा किंवा बोला, आय ला डिवाइड बाय 2. आय इज इक्वल्स टू आय प्लस 2 करायचं, कारण काय एक अल्टरनेटिव्ह हवे ना आपल्याला. ओके, आय इक्वल टू आय प्लस 2 आणि स्टार्ट 5 पासून करायला पाहिजे ना, आणि एंड 20. ओके, गुड बॉय. बघा, ज्यांना समजत नसेल त्यांनी थोडं बघा. मी सुरुवात केलेली 5 to 20 का, कारण की माझा रेंज आहे 5 to 19. मला प्रोसेस काय करायची, डिवाइड बाय 2 म्हणून आय ला 2 ने डिवाइड करतो. आणि मी अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, 5 नंतर 7 ला जायचं आहे, तर मला आय प्लस 2 केल्यानंतर 5 नंतर मी डायरेक्टली 7 ला जाऊ शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने कोड तुमचं एक्झिक्युशन होईल. बेस्ट, एकदम बेस्ट. आता थोडं आपण डिफिकल्टी वाढवूया ह्याच्यामध्ये. ऑड इव्हन चेक करायचं मला. इन बिटवीन 1 to 15 आणि कोड मध्ये तुम्हाला स्टार्ट सांगायचं आहे, एंड सांगायचे, बॉडी सांगायची आहे आणि इन्क्रिमेंट सांगायचं आहे तुम्हाला. तनिष्क बोला. तर त्याच्यामध्ये इफ लूप यूज होणार ना? येस. सर इथं आय लेस दॅन व्हॉट एव्हरची काय व्हॅल्यू ती द्यायची खालती. व्हॉट एव्हर म्हणजे किती? सर आता आपल्याला 1 to 15 करायचं आहे ना, 1च द्यायला पाहिजे. नाही, खालती 15 द्यायला पाहिजे, वर 1 द्यायला पाहिजे. 15 की 16? सॉरी 16. एक एक्सक्लूड करते ना सर. आता इथं इफ कंडिशन द्यायला पाहिजे. इफ सांगा. इफ आय मॉड्युलो टू इक्वल्स टू 0 प्रिंट इव्हन नंबर. सर आय द्या ना, म्हणजे कोणती व्हॅल्यू इव्हन आणि कोणती व्हॅल्यू. गुड इव्हन. एल्स. आता एल्स बरं, तुझं आधी ऐकून घेतो मी. ठीक आहे सर. सॉरी, इंटर करावं लागेल ना मला इथे. इथे पण आय देऊ का? हा तिथं पण आय द्या आणि आय प्लस इकडं पण आयच द्यायला पाहिजे, 1 द्यायला पाहिजे सर. 1 द्यावं लागेल. गुड, बेस्ट, एकदम बेस्ट. जे आपण फॉर लूप मध्ये केलेलं आहे तेच आहे, दुसरं काही नाहीये. इथं फॉर वापरत होतो कारण इथे सिक्वेन्स होता. आता इथं फक्त व्हाईल वापरतोय आणि व्हाईल लूप मध्ये हा तुमचा इफ कोड आहे.
एवढंच. कोणाला काही डाऊट आहे का ह्या कोडमध्ये? नसायला पाहिजे ऍक्च्युली, कारण की खूप इझी क्वेश्चन आहेत आणि व्हाईल लूप तर तुम्हाला समजलेला आहे, इन्क्रीमेंट कशाने करायची आहे. ओके, जर मी 2 ने इन्क्रीमेंट केलं तर काय येईल माहिती आहे का आन्सर? सगळे ऑड येतील का? कारण की 2 ने आपण पुढे जातोय ना म्हणून. तर हा व्हाईल लूप आहे, खूप इझी आहे, त्यामुळे तुम्ही थोडं प्रॅक्टिस केला की तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. मला एक कोड सांगायचं होता, आता आठवलं म्हणून सांगतो मी. फक्त तुम्ही मला सांगा तो बरोबर आहे की नाही. समथिंग व्हॅल्यू घेतो मी इथं. फॉर नाही, मला इफचं सांगायचं आहे. इफ n मॉड्युलो 2 इक्वल टू 0, तर अशा तऱ्हेने प्रिंट असेल आणि मी इथं लिहित असेल की हा आहे इवन नंबर. ओके, आणि मी काय करतो, इलिप लिहित आहे. इलिप n मॉड्युलो 2 इक्वल टू 1. ओके, आणि प्रिंट मी काय करतोय, ऑड लिहित आहे. आता मी ते एल्स वापरत नाहीये, तर हे व्हॅलिड आहे का एवढंच मला विचारायचं होतं. म्हणजे एल्सने एंड केलेलं नाही आहे तर चालेल का? काय म्हणता पोरांनो? आता तर सांगू शकाल का? चालेल. एल्सनेस एंड झालं पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, एल्सनेस लिहायला कोड एंड करायचा असं काहीच नाही. इलिपने सुद्धा एंड होऊ शकतो. फक्त जिथे इलिपला एक कोड लिहावा लागला, कंडिशन लिहावी लागली, ती एल्स मध्ये लिहावी लागली नसते, कारण की एल्स हा अदरवाईज आहे. ठीक आहे, जे इलिप मध्ये कोड लिहावा लागला तोच एल्स मध्ये लिहावा लागला नसता, कारण की अदरवाईज आहे. अदरवाईज तुम्ही इलिपने सुद्धा कोड एंड करू शकता. समजलं का सर्वांना? म्हणजे हा कोड सुद्धा व्हॅलिड आहे, पण तुम्ही असं समजू नका की इलिप लिहिला म्हणजे एल्सनेच एंड व्हायला पाहिजे, असं काही नाहीये. इलिपने सुद्धा एंड होतो, पण स्टार्ट इफनच झालं पाहिजे. स्टार्ट हा इफनेच झाला पाहिजे, त्यात काही सेकंड ओपिनियन नाही माझं. ठीक आहे, तर व्हाईल समजलेला आहे. तर फॉर लूपचे जे जे एक्झाम्पल होते, जर तुमच्याकडे नोट्स असतील, लिहून घेतला असतील, तर जेवढे आपण फॉर लूप साठी सॉल्व्ह केलेले आहेत एक्झाम्पल, ते तुम्ही व्हाईल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. जसं की आपण मार्क्सचे पाहत होतो, आपण मार्क्स लेस देन असेल तर फेल, मार्क्स लेस देन असेल तर पास, असे मल्टिपल मार्क्स जर माझ्याकडे आहेत तर, किंवा मी एक लिस्ट क्रिएट करत आहे 1 to 100चा, तर तसा लिस्ट क्रिएट करायचा युझिंग व्हाईल लूप. तर हे गोष्टी तुम्ही काय करा, फॉरच्या गोष्टी तुम्ही व्हाईल मध्ये कन्वर्ट करायला चालू करा, म्हणजे प्रॅक्टिस होईल. आणि जर काही डाऊट आले तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. आणि सर्वांना एक अजून एक नोटीस आहे की 9:45 आपलं लेक्चर स्टार्ट होतं. ओके, तर 10 पर्यंत येऊ नका, 9:45 या, जेणेकरून मला क्विक स्टार्ट करता येईल. तर तुम्ही 10 पर्यंत आला की थोडा टाइम डिले होतो आपला. ठीक आहे, तर आजच्या सेशन मध्ये इथेच आपण भेटू. आता आज कोणता वार आहे? फ्रायडे, मंडेला भेटू आपण. चालेल, ओके, डन. थँक्यू सर. बाय सर.